गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं की युनिट काय आहे, फिजिकल क्वांटिटी काय आहे, एस आय युनिट, सी जी एस एक इंट्रोडक्टिव्ह होतं सर्व. 7 फिजिकल क्वांटिटी असतात. एस आय युनिटमध्ये त्या 7 फिजिकल क्वांटिटीज कॉन्स्टिट्यूट केले आहेत, कंटेन आहेत. ओके. अँड प्लस आता 2 युनिट एक्स्ट्रा आहेत. 7 बेसिक क्वांटिटीला सोडून एस आय युनिटमध्ये प्लस 2 युनिट येतात. ते म्हणजे 1 फॉर धिस प्लेन अँगल अँड सेकंड फॉर दिस सॉलिड अँगल. प्लेन अँगल आधीच आपण पाहिलं आहे फर्स्ट लेक्चरला. एक सर्कल आहे, दिस इज ऑब्वियसली रेडियस, दिस इज सेंटर. ओके. एक पार्टिकल इथं, तो इथून स्मॉल डिस्टन्स एवढा मूव झाला ए टू बी. इनिशियल लाईन अशी होती, फायनल लाईन अशी असेल. दोघांच्या मध्ये काय झाला, अँगल क्रिएट झाला. काय एका प्लेनमध्ये अँगल आहे. सर्कल हे 2 डायमेन्शन फिगर आहे, प्लेन फिगर आहे. ओके. अँगल काय तयार झाला, प्लेनमध्ये तयार झाला. हा एरिया सपोज एकदम स्मॉल होता, सो अँगल मी काय घेईल, स्मॉल. आता एक गोष्ट आठवून ठेवायची, पूर्ण सरकम्फरन्स एवढा आहे, त्याचा स्मॉल पार्ट घेतला आहे. स्मॉल पार्ट ज्यावेळेस घेतो ना, त्यावेळेस आपण त्याला डेरिव्हेटिव्हने दाखवतो, डी एस. डी एस काय, लेंथ ऑफ एरिया बोललो गेलं मान, सॉरी. दिस इज अ लेंथ ऑफ आर्क. ह्याला काय म्हणणार आपण, आर्क. ओके. आणि त्याची लेंथ डी एस आहे, कन्सिडर करू आपण. लेंथ का डी एस का केली, डी फॉर स्मॉल पार्ट, सरकम्फरन्सचा स्मॉल पार्ट येतो, सो डी एसने दाखवला. अँगल जो क्रिएट होईल तो बी ऑब्वियसली त्याच्यामुळे येणारा अँगल असेल तो स्मॉल अँगल असेल. पूर्ण अँगल काय, 2 पाय. हा किती येईल, डी थिटा. स्मॉल अँगल. आठवण द्या, मोठ्या गोष्टी मोठं काहीतरी असेल त्याचे ॲनालिसिस करताना ज्या स्मॉल पार्ट कन्सिडर करत असाल तुम्ही, तर त्या डेरिव्हेटिव्हच्या याच्यामध्ये दाखवायचं. इथं लेंथ होती, सो डी एस दाखवले. हा अँगल याची डेफिनेशन येते, डी थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. लेंथ ऑफ आर्क काय, डी एस अपॉन रेडियस काय, आर. दिस इज द प्लेन अँगल. याच्यासाठी जे युनिट यूज करतो तो आहे रॅडियन. त्याच्यात सिम्बॉल आहे रॅड. ओके. हे एक युनिट प्लस झालं आहे. सेकंड युनिट फक्त डेफिनेशन आहे आपल्याला. JEE कुठं काही यूज होत नाही, ते नीटमध्ये बी यूज होत नाही. स्टेट बोर्डमध्ये पण फक्त डेफिनेशन आहे. आले तर 2 मार्क्ससाठी डेफिनेशन स्टेट बोर्डमध्ये येईल. हा झाला तुमचा प्लेन अँगल. हा का सर्कलशी होता, सर्कलशी रिलेटेड होता. आता मी काय कन्सिडर करतो, एक स्पेअर आहे, फुटबॉल. एक काय, फुटबॉल आहे. फुटबॉलला ज्यावेळेस मी हातात धरेल, फुटबॉलला मी ज्यावेळेस असं हातात धरेल, पूर्ण असा एरिया मला एक त्याच्या 1 साईड पूर्ण दिसेल, मला एक डिश सारखा दिसेल. लांबून बघितलं तर मग डिश दिसेल ते. ओके. अँगल कुठं मेड होतो आहे, त्याच्या 1 एंड, एक हँड कुठं आहे, या एंडला आणि एक एंडला, दोघं हँडच्यामध्ये अँगल क्रिएट होतो इथं. ओके. मी त्याला असं रोटेट केला, अँगल व्हर्टिकल, आधी हॉरिजेंटल. रोटेट करताय, अँगल पण रोटेट होतो आहे. म्हणजे अँगल कोणता आहे, 2 डायमेन्शन नाही इथं अँगल, इथं 3 डायमेन्शन आहे. 2 हात असे, अजून एक्स्ट्रा 2 हात राहिले असते, तुम्ही अशी पकडलं असं त्याला. म्हणजे अँगल कुठे आहे, पूर्ण 3 डायमेन्शन अँगल आहे. इथं 2 लाईन्सच्या मध्ये अँगल होता. पण तुम्ही ज्यावेळेस एरिया घेतात, एक पर्टिक्युलर एरिया, त्यावेळेस 3 डायमेन्शन अँगल क्रिएट होतो. जस्ट लाईक दिस. हा एक 2 डायमेन्शन अँगल आहे फक्त एवढ्या लाईनसाठी. पण पूर्ण असा एरिया आहे, तर तो जो बॅक साईड आहे, बॅक साईडच्या एक पॉईंट, बॅक साईडच्या. आता बघा असा एरिया येतो आणि असे 4 लाईन्स गेल्या आहे आणि अँगल काय मग 3. याला म्हटलं सॉलिड अँगल. आपल्याला फक्त डेफिनेशन आहे, जास्त काही डीपमध्ये नाही यायचं. सपोज हा एरिया, स्मॉल एरिया घेतला मी, डी ए. स्मॉल एरिया मीच काय केलं, फुटबॉलचा एक पार्ट कट केला, पूर्ण फुटबॉल नाही, फुटबॉलचा एक फक्त पार्ट कट केला, वरचा सरफेस, आणि त्याच्या एरिया घेतला असा सेंटरसोबत. तर स्मॉल पार्ट कट केला म्हणून मी एरिया दाखवतो डी एने. अँगल असेल करस्पॉन्डिंग डी ओमेगा. सॉलिड अँगल रिप्रेझेंटेड बाय ओमेगा, व्हाईल प्लेन अँगल रिप्रेझेंटेड बाय थिटा. स्मॉल आहे म्हणून डी ओमेगा घेतला. सो डी ओमेगा इज इक्वल टू, याची डेफिनेशन काय, रेशो ऑफ एरिया ऑफ द पार्ट. हा जो पार्ट आहे त्याच्या एरिया म्हणजे काय येईल, डी ए.
डिवाइड बाय रेडियसचा स्क्वेअर. रेडियस कोणती इथं ह्या पार्टपासून येते बघा. फुटबॉल जातो कसा होता फुटबॉल, पूर्ण असा गोल फुटबॉल होता. त्या फुटबॉलचा मी थोडासा पार्ट कट केला, बाकीच्या पार्ट साईडला ठेवला आणि त्याचे फाईन करते. असा फुटबॉल येतो. आता 3 डायमेन्शन बॉल इथं काढता येत नाही आपल्याला माहिती आहे बोर्डवर. असा पूर्ण फुटबॉल आहे, त्याचा एवढा पार्ट कट केला आहे मी पूर्ण असा. डिया रेडियस फुटबॉलची जी होती ती रेडियस म्हणजे डिस्टन्स जिथे अँगल तयार होतो आहे आणि एरिया त्यामधलं डिस्टन्स म्हणजे रेडियसचा स्क्वेअर घेतला. आता मी काय करतो पूर्ण फुटबॉलसाठी विचार करतो आहे. म्हणजे मी आता सेंटरला उभं आहे फुटबॉलच्या. आधी मी एवढा पार्ट करून लहानसा पार्ट कट केला होता आणि तो बघत होतो मी आधी. आता काय करतो आहे मी पूर्ण फुटबॉल पाहतो आहे. मग अँगल कसा होईल पूर्ण असं मान पूर्ण माझी 360मध्ये फिरते सर्वकडे, डाऊन टू अर्थ, लेफ्ट राईट फॉरवर्ड बॅकवर्ड सर्व डायरेक्शनला. तो जो पूर्ण अँगल जो असेल तो अँगलसाठी त्याला दाखवला जातो ओमेगाने. तो म्हणजे सॉलिड अँगल आहे. एरिया ऑफ स्मॉल पार्ट आता पूर्ण फुटबॉल आहे म्हणजे पूर्ण स्पेअर आहे. फुटबॉल म्हणजे स्पेअरचा एरिया सॉरी स्पेअरचा शेप असतो. सो एरिया ऑफ द स्पेअर अपॉन रेडियस ऑफ द स्पेअर. एरिया ऑफ द स्पेअर येते 4πr². रेडियस ऑफ द स्पेअर येतो r². r² गेट r² कॅन्सल. सो सॉलिड अँगल येतो 4π. सर्कलमध्ये ज्यावेळेस प्लेन अँगल घ्यायचो आपण, हा एवढा, हा डी थिटा, हा डी एस. ओके, पूर्ण अँगल घ्यायचे त्यावेळेस मी असा पूर्ण कंप्लीट करायचा आणि तो यायचा 2π. 2π हा येतो 4π. याच्या युनिट आहे रॅडियन, याचे युनिट आहे स्टेरेडियन. सॉलिड अँगल आपल्याला थ्रू आउट द सिलेबस कुठंच लागणार नाही. आलं तर 2 मार्क्सची डेफिनेशन येते 11th मध्ये. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन येतं त्याच्यावर. सिलेबसचा काही पार्ट रिमूव्ह केला आहे तुमच्या. ओके, याच्यानंतर एक प्रॉब्लेम दिला आहे नोट्समध्ये, तो पण स्किप करा. तो पण मी आधी लिहिले, नोट्स काढले गेली माझ्या आधी आणि नंतर सिलेबसचा पार्ट रिमूव्ह केला आहे. तर याच्यातून प्रॉब्लेम येणार नाही. तो पण पार्ट, तो एक प्रॉब्लेम आहे तो स्किप करा. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे कन्व्हेन्शन फॉर यूज ऑफ SI युनिट. ओके, सॉरी राहिलं का. जेव्हा शिकवतो ना मी त्यावेळेस तुमच्याकडे नोट्स ठेवते, मग तुम्हाला लगेच कळेल काय कन्व्हेन्शन फॉर यूज ऑफ SI युनिट. आता SI युनिट यूज करताना त्याला कसं लिहितात, ह्याचे रूल्स आहेत, काय कन्व्हेन्शन आहेत, त्याचे काहीतरी रूल्स आहेत. फर्स्ट रूल आहे युनिट शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. ओके, शुड बी represented by its symbol. फॉर एक्झाम्पल मीटर, लेंथचे युनिट काय आहे मीटर आहे. ओके, 1 मीटर याला सिम्बॉलमध्ये लिहायचे. ऑलवेज राईट दिस 1 मीटर, असं न लिहिता असं लिहायचे. अजून एक्झाम्पल घेतला तुम्ही तर ग्रॅम, 1 ग्रॅम मास युनिट आहे ग्रॅम आहे, त्याला मी कसं लिहिल 1 ग्रॅम जी. ओके, 5 ग्रॅम असेल तर 5 ग्रॅम, 100 मीटर असेल तर 100 मीटर. फोर्सचे युनिट आहे 1 न्यूटन,
म्हणजे न्यूटन युनिट आहे, तर न्यूटन्सला कॅपिटल याच्याने लिहितात, न्यूटन कॅपिटल लेटरने. बघा ज्या हे फर्स्ट रूल. सेकंड, आता ते रूलच सांगतोय मी. पूर्ण नाव न लिहिता सिम्बॉलने लिहा फर्स्ट. ओके. सेकंड, सेकंड रूल आहे फुल नेम ऑफ युनिट सहसा सिम्बॉलनेच लिहायच्या. सेकंड रूल आहे अगर तुम्ही फुल नेमने लिहितायत युनिट, समजा तुम्ही 1 मीटरच लिहितायत, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज राईट विथ स्मॉलर लेटर. ऑलवेज स्टार्ट विथ राईट विथ पेक्षा ना ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर. फॉर एक्झाम्पल फोर्स, फोर्सचे युनिट आहे न्यूटन, न्यूटनला यांनी दाखव. इन केस तुम्ही याला फुल नेममध्ये लिहिला तर लिहिताना कसं लिहायचं, न्यूटन. बघा याच्या सिम्बॉल काय कॅपिटल, सर्वांच्या सिम्बॉल कॅपिटल असेल असं नाही, बट जे युनिट ज्या सायंटिस्टांनी ज्यावेळेस रिसर्च केला, शोधला, सपोज ज्याने फोर्सचा शोध लावला तो कोण होता, न्यूटन होता. न्यूटनने फोर्स, न्यूटन सेकंड लॉ दिला, त्यावेळेस फोर्स त्याने काय कन्सेप्ट ती ठेवली. ओके, काय कन्सेप्ट आहे त्याच्या डिस्कवरी केली. ज्याने जी डिस्कवरी केली त्याने काय केलं, स्वतःच्या नावावर देऊन टाकलेत. तर त्याने त्याच्या युनिटला फोर्सचे जे युनिट न्यूटन नाव देऊन टाकलं. बट ज्यावेळेस तुम्ही न्यूटन लिहिणार आहे सॉल्व करताना प्रॉब्लेम किंवा कुठेही न्यूटन लिहिणार आहे त्यावेळेस कॅपिटल लेटरने स्टार्ट करायचं नाही. ऑलवेज फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर. फॉर अनदर एक्झाम्पल एनर्जीचे युनिट बघितलं तुम्ही, एनर्जीचे जे युनिट असेल ते द जूल, फक्त त्याच्या सिम्बॉल लिहित असाल तर कॅपिटल, सिम्बॉल लिहिताय तर कॅपिटल लिहितोय. मीटर सेंटीमीटरबद्दल नाही, ज्यांचे नावं म्हणजे सायंटिस्टांचे नाव आहेत हळूहळू कळत जातील. याची जसे चॅप्टर संपत जातील ना, एक एक तुम्हाला कळून जाईल ते की कोणाला कोणतं युनिट कसं लिहितो आपण असं. पण जस्ट त्याचे रूल्स आहेत. आता याला ज्यावेळेस फुल नेमने लिहिल मी तर कसं लिहिल, दिस इज अ रॉंग, कारण कॅपिटल लेटर आहे. स्मॉल, याला 1 न्यूटन असं नाही लिहिणार मी, रॉंग. फुल नेम लिहिताना ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर. सेकंड रूल. आता थर्ड रूल आहे डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. अनेक वचन नका करू, प्लुरल फॉर्ममध्ये लिहू नका. म्हणजे बघा समजा एक ब्लॉक आहे त्याच्यावर 1 न्यूटन एवढा फोर्स ॲक्ट केला आहे, कोणतरी त्याला पुश करतं आहे, कोणतरी त्याला काय करतं आहे, ढकलतं आहे. त्याची कॅपॅसिटी 1 न्यूटन एवढा फोर्सची. ओके. एक अनादर पर्सन आला हेवी मोस्ट पॉवरफुल दॅन दिस आणि त्याने काय केलं 20 न्यूटन एवढा फोर्स लावला. काय याला फोर्स वाढला. तर याला लिहिताना 1 न्यूटन 20 न्यूटन असं लिहितात, असं नाही लिहिणार हा. याला 20 न्यूटन्स प्लुरल फॉर्ममध्ये नाही आणणार, असं लिहिणार याला न्यूटन्स, येस नाही लावणार मागे. कोणतंही युनिट लिहिताना सिंगल फॉर्ममध्ये लिहा. तो 1 असेल 2 असेल 3 असेल, किती जास्त कमी जास्त होत असेल इट डझंट मॅटर, त्याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहू नका. थर्ड झाला आता. फोर्थ, डू नॉट कंटेन फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ युनिट. एखादा युनिट लिहिताना परत फोर्सचे युनिट घेऊ आपण, काय न्यूटन आहे. ओके, 30 न्यूटन असं लिहा, असं लिहू नका. 30 न्यूटन्स फुल स्टॉप लिहायचा नाही. आफ्टर द युनिट लिहिल्यानंतर फुल स्टॉप लिहू नका.
इन केस किंवा ॲनालिसिसमध्ये, कॅल्क्युलेशनमध्ये, प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम लिहितात आणि पूर्ण डिस्क्रिप्शन दिलं असेल, थेरी पार्ट येतो, तर एंडिंगला तुम्ही फुल स्टॉप लिहिला, इट डझंट मॅटर, काय मॅटर करत, कारण तो एक लँग्वेजचा पार्ट येतो. पूर्ण लिहिलं गेलं की वन ब्लॉक्स इज ॲक्ट अपॉन बाय 10⁻49 मीटर पर सेकंड स्क्वेअर, फुल स्टॉप लिहू शकता तिथं. बट ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेममध्ये लिहितात तेच ॲक्सेलरेशन ज्यावेळेस तुम्ही इथं लिहिणार. सपोज असं बघा, वन ब्लॉक इज ॲक्ट अपॉन बाय 20 न्यूटन. ओके, फाइंड डॅट 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 डॅश. इथं तुम्ही फुल स्टॉप दिला. ओके, कारण हा काय एक प्रॉब्लेम लिहितात तुम्ही, एक लँग्वेजचा पार्ट येतो, ग्रामर येतं इथं. इंग्लिशमध्ये लिहितात तुम्ही, इंग्लिशचा पार्ट येतो तो. बट तुम्ही ज्यावेळेस गिवनमध्ये लिहिणार, गिवन काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये, तर मी लिहिणार की वन ब्लॉक इज ॲक्ट अपॉन बाय 20 न्यूटन. न्यूटन म्हणजे फोर्स दिला आहे, सो फोर्स इज इक्वल टू 20 न्यूटन. इथं फुल स्टॉप लिहिणार नाही. किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करताना फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन दिलं आहे. आता मास दिलं आहे 1 kg, ॲक्सेलरेशन दिलं आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सपोज करतो आहे फक्त, काय होईल 1 × 2 2 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. बस एवढंच कॅल्क्युलेशन झालं, तर इथं फुल स्टॉप देणार नाही. हा होता फोर्थ. डू नॉट टेक अ फुल स्टॉप आफ्टर द युनिट. युनिट नंतर फुल स्टॉप देऊ नका, लिहू नका. ओके, युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज इन द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर शुड बी रिटर्न विथ द रेशो. ओके, 1 रेशोमध्ये. नेक्स्ट काय, एक ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय ते सांगतो मी अजून, आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. ते ॲक्सेलरेशनची डेफिनेशन येते चेंज इन व्हेलॉसिटी, म्हणजे स्पीडमध्ये काय चेंज होतो आहे, डिवाइड बाय चेंज इन टाईम. किती टायमात किती स्पीड तुम्ही चेंज केला. तर व्हेलॉसिटीचं युनिट येतं मीटर पर सेकंड, टाईमचं युनिट येईल सेकंड. ओके, आता इथं बघा कसं लिहिलं आहे, मीटर पर सेकंड असं कधीच लिहिता येत नाही. याला तुम्हाला इट शुड बी कन्वर्टेड इंटू 1 रेशो. आता याच्यात बघा, या डबल रेशो आला, मीटर आणि सेकंडच्या रेशो, सेकंडच्या पण रेशो. डबल रेशोमध्ये कधी युनिट लिहित नाही. याला लिहिताना कसं लिहिणार मी, मीटर पर सेकंडच्या स्क्वेअर. याला असंच राहू दिलं, मी सोडून दिलं, त्याला कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला लाईक दिस. ओके, फॉर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर याला पण असं नाही लिहिणार, याला लिहिताना कसं लिहिल मी, kg पर मीटर सेकंड स्क्वेअर. ओके, डबल रेशोमध्ये कोणतं युनिट एक्सप्रेस होत नाही कधी पण. नेक्स्ट 6 नंबर. तुमच्या हातात नोट्स आहे होपफुली. आता कळलं का, मी ज्यावेळेस लेक्चर घेतो त्यावेळेस तुमच्या हातात नोट्स असायला हवे. मी ते डायरेक्टली बोलतो. ऑफलाईन असेल तर त्याची काही गरज नसते, पण ऑनलाईन असेल तर तुमच्या हातात नोट्स असायला हवे. 6 नंबरचा जो काय म्हणतात ते कन्व्हेन्शन आहेत किंवा रूल आहे 6 नंबरचा, तो रूल म्हणजे असा, कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल फॉर युनिट्स इट्स अवॉइडेड. याचा अर्थ काय होतो, परत व्हेलॉसिटीची डेफिनेशन येते डिस्टन्स अपॉन टाईम. ह्या सर्व डेफिनेशन येणारच नंतर, कायनेटिकपासून सर्व डेफिनेशन स्टार्ट होणार आहे आपल्या, पण ते काय आता तो युनिटमध्ये घ्यावंच लागतं. ते डिस्टन्स अपॉन टाईम मे बी 10th थोडंफार झालं असेल. याच्या जे युनिट घेतलं मी, तर काही डिस्टन्सचे युनिट येतं मीटर, याच्या युनिट येतं सेकंड. दिस इज अ राईट वे. कॉम्बिनेशन ऑफ व्हेलॉसिटीच्या युनिटमध्ये 2 युनिटचं कॉम्बिनेशन येतं आहे, मीटर पण सेकंड पण. ह्याच्या पण तुम्ही शॉर्ट फॉर्म घेतला, याच्या पण तुम्ही शॉर्ट फॉर्म घेतला. कधी असं नाही करायचं की सेकंड पूर्ण युनिट पूर्ण लिहिलं आहे तुम्ही इथं, शॉर्ट फॉर्मनं लॉंग फॉर्म पूर्ण घेतला आहे आणि खालच्या युनिट फक्त शॉर्ट फॉर्म करून टाकला. असं कधी लिहायचं नाही. अजून एक्झाम्पल घेतलं तुम्ही तर जूल पर
के जी केल्विन, जूल पर के जी केल्विन. आता बघा जूलच्या सिम्बॉल आहे, किलोग्रॅमच्या पण सिम्बॉल आहे, केल्विनच्या पण सिम्बॉल आहे. असा नका लिहायला जूल पर के जी केल्विन, याच्या सिम्बॉल हे पूर्ण फुल नेम लिहिलं असं कॉम्बिनेशन कधी नाही लिहायचे. एक तर पूर्ण शॉर्टमध्ये लिहा, एक तर पूर्ण लॉंगमध्ये. ॲक्च्युली पूर्ण शॉर्टमध्ये लिहा, दॅट्स अ बेटर थिंग. रूल येतो एक. सेवन्थ नंबरचा जो रूल आहे तो म्हणजे प्रिफिक्स, वन ऑफ द बेस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे झालं आहे का नाही आय डोंट नो. प्रिफिक्स काय बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 कसलाही असं हे मास आहे, व्हॉट एव्हर लेंथ असेल, काही पण असेल, बट किती बिग नंबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 बिग नंबर आहे. ओके 5 4 9. आता याला लिहिण्यासाठी त्यांनी काय केलं की शॉर्ट फॉर्म यूज केला. शॉर्ट म्हणजे याला 10⁻²च्या पॉवरमध्ये आपण लिहितो. कसं लिहितो 1 × 10⁻². हा जो पॉईंट असेल इथं काय आहे डेसिमल पॉईंट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 सॉरी हा जो पार्ट असेल, आता मराठी याच्यामध्ये मराठीमध्ये जो बोललो आपण, तर हा पार्ट इथून सॉरी हा जो डेसिमल आहे इथून इथपर्यंत त्यांना त्याने 9 स्टेप घेतला आहे, बरोबर आहे. त्याला असं लिहिलं आहे. हे ॲक्च्युली झालं असेल 9 or 10th तुमच्या. याला कसं लिहिलं 10⁻9 का, कारण एवढं मोठं लिहिण्यापेक्षा दिस इज बेटर थिंग. मग आता फिजिक्समध्ये ॲनालिसिस सायन्समध्ये काय केलं आहे की याला पर्टिक्युलर नाव दिलं आहे. याला पर्टिक्युलर नाव दिलं आहे. फॉर एक्झाम्पल 10⁻³ जे घेतला तुम्ही तर ते म्हणा किलो. आपल्या फॉर्म्युला बुकमध्ये दिलं आहे 10⁻³ किलो म्हणतात ते. म्हणजे मी ज्यावेळेस असं लिहिल 2 × 1 2 3 1000 मीटर आहे सपोज. 1000 मीटरला कसं लिहिल मी 2 × 3 मीटर. काय केलं मी डेसिमल पॉईंटला 1 2 3 3 पार्ट 3 घर इकडं आणलं, बरोबर आहे. म्हणून हा झाला 10⁻³. ज्यावेळेस डेसिमल पॉईंट मूव्ह होतो लेफ्ट साईडला त्यावेळेस 10⁻³ जी पॉवर असते ती पॉझिटिव्हने वाढवत जायची. जेवढ्या स्टेप तो मूव्ह होणार आहे, जेवढे झिरो मूव्ह होणार तो तेवढी पॉवर वाढवत जायची, इन्क्रीज करत जायची. लेफ्ट साईडला असताना पॉझिटिव्ह असेल, राईट साईडला असताना निगेटिव्ह असेल. फॉर एक्झाम्पल असं असेल तर मी ह्या डेसिमल पॉईंटला इथं आणेल 1 2 3 मीन्स हा येईल 2 × 10⁻³ डेसिमल पॉईंट मूव्ह झाला कुठं राईट डायरेक्शनला. इथं कुठं मूव्ह झाला आता हा होता डेसिमल पॉईंट, आता कुठं आला इथं लेफ्ट हँड साईडला. तर मी आधीच बोललो की प्रिफिक्स 10⁻³ साठी जो प्रिफिक्स यूज होतो तो म्हणजे किलो आहे. त्याला मी किलोमीटर असं लिहिलं. काय लिहिलं मी किलोमीटर. प्रिफिक्स या युनिट नाही, प्रिफिक्स आणि युनिटमध्ये डिफरंट आहे. 10⁻⁴ पॉवरला ना काहीतरी नावं दिलेत त्यांनी, त्याला म्हणतात प्रिफिक्स. साधी सिम्पलची गोष्ट आहे. किलोसाठी 10⁻³ सर्व दिले तिथं की मिलीसाठी काय आहे, मिलीसाठी तो 10⁻⁻3, नॅनोसाठी तो 10⁻⁻9, मायक्रोसाठी तो 10⁻⁻6. हे प्रिफिक्स दिलेले आहेत. प्रत्येकाला काहीतरी नाव देऊन टाकले. आता इथं का होता 10⁻³ मी याला सपोज हे जे मीटर असेल, काय हे मीटर असेल तर याला काय लिहिल मी 2 10⁻³ साठी काय मिली बोललो मी आता. ओके त्याच्या सिम्बॉल आहे एम, त्याच्या सिम्बॉल काय एम आहे. तर याला मी काय लिहिल, हा होता मीटर, हा झाला मिलीमीटर. क्या मिलीमीटर म्हणण्यापेक्षा सपोज मास होतं हे ग्रॅममध्ये दिलं आहे, जास्त इझी वाटेल. ग्रॅम हे झालं मिलीग्रॅम. आपण गोल्ड मेजर करण्यासाठी यूज करतो आहे. एम स्टँड फॉर 10⁻³ एम स्टँड फॉर 10⁻³ here एम इज अ मिली. 10⁻³ म्हणजे 1 मिली. हे सर्व दिलेले आहेत.
ओके, याला मला आता ग्रॅममधून मी मिलीग्रॅममध्ये लिहून हे सर्व फॉर्म्युला बुकमध्ये दिले. याला मला प्रिफिक्स 10⁶ मेगा आहे. आपण कॉम्प्युटरच्या बोलतो ना मेगाबाईट, किलोबाईट सुद्धा 10⁻³ गिगाबाईट 10⁻⁹. आता कॅल्क्युलेशनमध्ये लिहिताना सपोज कधी हे आला 10⁻10 असेल, 10⁻10साठी प्रिफिक्स नाही. मग 10⁻10ला कसं लिहिणार सर? सपोज बघा 2 × 10⁻10 मीटर आहे. 10⁻10 म्हणण्यापेक्षा 10⁻−10 मीटर आहे. सपोज हे कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यामध्ये आलं 2 × 10⁻10 मीटर. मग याला कसं लिहिणार? 10⁻−2 साठी प्रिफिक्स नाही. प्रिफिक्स आहे 10⁻9 साठी आणि 10⁻12 साठी. 10⁻9 साठी आहे नॅनो, 10⁻12 साठी दिलं आहे त्यांनी पिको. जास्त यूज नाही होत, सो याला आपण नॅनोमध्ये कन्वर्ट करणार. कसं कन्वर्ट करणार? मला 10⁻9 हवं आहे. 2 × 10⁻1 × 10⁻10 मीटर. 2 × 10⁻1 × 10⁻10 मीटर. ओके, कन्वर्ट झालं आहे. आता सॉरी 10⁻9 लिहिलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं वरती काय 10⁻10 येईल. आता 10⁻1ला काय कन्वर्ट करणार? एक पॉईंट जर मी इकडे आणला तर हा होईल 0.2. डेसिमलला एक स्टेप इकडे आणला, 2च्या फ्रंटला आणलं मी. लेफ्ट हँड साईडला डेसिमल मूव झाला म्हणजे 10⁻ची पॉवर ही प्लसने वाढेल, +1ने वाढेल. ओके, इंटू दिस 10⁻9 मीटर ॲज इट इज. हा 0.2 10⁻0 झाला इंटू 10⁻9 ॲज इट इज. एकदम स्टेप बाय स्टेप सांगतोय ना तुम्हाला, डायरेक्टली लिहिता आलं असतं. हा 0.2 10⁻0 इज 1, 10⁻9 ॲज इट इज. 10⁻9 म्हणजे काय? नॅनो. नॅनोचा सिम्बॉल येतो n. संपली गोष्ट. ॲन्सर आलं फायनली 0.2 नॅनोमीटर. प्रिफिक्स असे यूज केले आता दिलेलं आहे फॉर्म्युला बुकमध्ये. प्रिफिक्स कोणते कोणते असं सर्व क्रॅम करायची गरज नाही, फक्त काही यूज होतात. जसं जसं आपले चॅप्टर संपत जातील तसं तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणते क्रॅम करायची गरज आहे. बेसिक सेंटीमीटर मीटर. आता बघा 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. बेसिक कन्वर्शन आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर बेसिक कन्वर्शन. आता 100ला मी कसं लिहू शकतो? डेसिमल इथं आहे, त्याला मी 1 2 10⁻². डेसिमल ज्यावेळेस लेफ्ट हँड साईडला मूव होईल 10⁻² ची पॉवर +1ने इन्क्रीज होत जाईल. फर्स्ट स्टेप +1, सेकंड 2 गेला. आता याला कसं लिहिल मी? सेंटीमीटर आहे किंवा हा असा राहिला असता 1000 मीटर राहिलं असतं. तर काय केलं असतं मी याला? 1000 मीटरला 1 2 3 1 × 10⁻³ मीटर. 10⁻³ मीटर. 10⁻³ साठी काय आहे? किलो आहे. सो 1 किलोमीटर झाला शॉर्ट फॉर्म. 1000ला असं लिहिलं. के काय? प्रिफिक्स आहे. आत्तापर्यंत युनिटचे सिम्बॉल का होतं? फक्त मीटर होतं. आता काय झालं? 2 सिम्बॉल मिळून, एक म्हणजे प्रिफिक्सचा सिम्बॉल के आणि युनिटचा सिम्बॉल, दोघांचं कॉम्बिनेशन युनिट क्रिएट झालं, तयार झालं आहे. ओके, ते हो कळत जातील या गोष्टी. जसं चॅप्टर संपतील, वेगवेगळ्या क्वांटिटी आपण ज्यावेळेस शिकत जाऊ, ज्यावेळेस लर्न करत जाऊ, त्यावेळेस ते हळूहळू होत जातील. लास्ट रूल जो आहे हा लास्ट रूल काय आहे? ज्यावेळेस तुम्ही 2 युनिट सोबत लिहितात मीन्स ओके
व्हेलॉसिटीचे युनिट जे पाहिलं तुम्ही तर ते काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, युनिट जे पाहिलं तुम्ही तर काय येईल, डिस्टन्स म्हणजे इन टर्म्स ऑफ मीटर, एस आय युनिट घेतो आहे मी. टाईम काय येईल, सेकंड. डिवायडेशनमध्ये लिहित आहेत. याला मला मल्टिप्लिकेशनमध्ये लिहायचे असेल तर कसं लिहिल मी, ह्या ज्या एस आहे सेकंड त्याला न्यूमिरेटरला आणेल. न्यूमिरेटरला आणताना काय होईल, त्याची पॉवर निगेटिव्ह होईल. इथं काय 1 आहे, वरती येताना काय होईल -1. तर तो काय होईल मीटर सेकंड इनवर्स. ज्यावेळेस आता बघा हे लेंथचे युनिट आहे, हे टाईमचे युनिट आहे, दोघांचे मल्टिप्लिकेशन होतं आहे. ज्यावेळेस 2 युनिटचे मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेस वी शूड टेक अ स्पेस बिटवीन बोथ. या दोघांच्या मध्ये एक तर स्पेस द्या, एक तर मग डॅश द्या. डायरेक्टली असं लिहू नका, हे रॉंग आहे. ओके, आता एखाद्या क्वांटिटीचे युनिट सपोज मीटर, एखाद्या क्वांटिटीची सपोज डेफिनेशन अशी राहिली असती, लेंथ इंटू टाईम अशी डेफिनेशन राहिली असती. ओके, लेंथचे युनिट काय आहे मीटर, टाईमचे युनिट काय आहे सेकंड. याच्यामध्ये स्पेस किंवा डॅश, स्पेस देण्यापेक्षा डॅशच द्यायचे, लगेच कळतं ते. याला तुम्ही डायरेक्टली असं दिलेलं असतं मीटर सेकंड. हे काय आहे मीटर सेकंड आहे, मीटर सेकंड. हे काय आहे मिली सेकंड आहे, कारण एम काय स्टँड करतो 10⁻³ डायरेक्ट मिनिंगच चेंज होऊन गेला. हे काय होऊन गेलं मिली सेकंड होऊन गेला. फक्त टाईमचे युनिट आहे हे, लेंथ अँड सेकंड टाईम दोघांचे युनिट आहे. सो युनिट लिहिताना दोन गोष्टींचे ज्यावेळेस फॉर्म्युल्यामध्ये 2 मल्टिप्लिकेशन असतील तर दोघांच्या युनिटचे पण मल्टिप्लिकेशन होतं. मल्टिप्लिकेशन होताना काय मध्ये डॅश यूज करायची, मायनस सबट्रॅक्शनची डॅश नाही ती, त्याला लिहिताना एम स्टँड एस और एम आणि एस दोघांच्यामध्ये स्पेस सोडा. ओके, जस्ट लाईक अजून एक एक्झाम्पल घेतो मी. वर्क डनचे युनिट जे घेतलं तुम्ही वर्क डन, तर वर्क डनची डेफिनेशन येते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एवढं हार्ड घेण्यापेक्षा फोर्सचे युनिट घेऊ आपण. फोर्सचे युनिट येतं न्यूटन. ओके, फोर्सची डेफिनेशन काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. झालं असेल 9th किंवा होणारच येते आपलं. आता फक्त लक्षात ठेवा मास इंटू ॲक्सेलरेशन. याचे कन्वर्शन करतो आहे. मासचे युनिट येतं के जी, ॲक्सेलरेशनची डेफिनेशन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ॲक्सेलरेशनचे युनिट येतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा याला लिहिताना असं नका लिहू के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर, इथं पूर्ण काहीतरी स्पेस द्या. कसं आहे ते के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा इथं मग डॅश डॅश. याला अजून कसं लिहिता येईल, सेकंड स्क्वेअरला न्यूमिरेटरला पण घेता येईल वरती. कसं येईल मग ते के जी मीटर सेकंड स्क्वेअर. बट याला प्रेफर करा, हे जास्त चांगलं, हे बाय मिस्टेक. एकच ठिकाणी डॅश ठेवा, बाकीला डिवायडेशनला असेल डिवायडेशनला राहू दे. फक्त आठवण ठेवा ज्यावेळेस डिनोमिनेटरची युनिट असेल ते ज्यावेळेस न्यूमिनेटरला ठेवता तुम्ही तर पॉवरचे जे साईन असेल ते चेंज करा, मायनस करून घ्या. ओके, हे 8 रूल होते. परत एकदा रीड करजा त्यांना, युनिट कसे लिहायचे त्याचे सर्व रूल्स होते. आता नेक्स्ट उद्यापासून डायमेन्शन बघणार आपण. डायमेन्शनवर एक क्वेश्चन 100% फिक्स असतो, जे डबल म्हणा नीट म्हणा कुठेही म्हणा. या चॅप्टरमधून एकच क्वेश्चन येतो, तो म्हणजे डायमेन्शनवर असतो. मॅक्झिमम टाईम तर डायमेन्शनवरच असेल. सो ते उद्यापासून पाहू.